बऱ्याच जणांना पोट फुगणे, भूक न लागणे, तोंडाला चव नसणे, पोटात मुरडा येणे, अशी लक्षणे वारंवार होत असतात. तर या साध्या समस्या नसून अजीर्णाची सुरुवात असू शकते. अजीर्ण म्हणजे काय? तर खाल्लेलं अन्न पूर्णपणे न पचणे. आहारासंबंधी कुठलाही नियम न पाळता सतत खात राहणे, अतिप्रमाणात पाणी पिणे, दिवसा झोपणे, रात्री जागरण करणे, या कारणांनी तसेच मानसिक कारणं, अतिचिंता, भय, क्रोध, दुःख यांनी अग्निदृष्टी होऊन अजीर्णाची उत्पत्ती होऊ शकते. वरील लक्षणांव्यतिरिक्त अजून काही लक्षणे आढळू शकतात, जसे उत्साह नसणे, डोकेदुखी, पोटात मुरडा येणे, बेचैनी, सांधे जखडल्याप्रमाणे वाटणे. अजीर्ण टाळायचे असल्यास खालील नियम पाळणे, जसे की पूर्वीचे अन्न पचवून चांगली भूक लागल्यानंतरच जेवण करणे, अन्न चावून व्यवस्थित शांतपणे खाणे, पिण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करणे, लघु व हलका आहार आहारात असणे. आयुर्वेद काय सांगतो? अजीर्णे भोजनम विषम, म्हणजे अजीर्ण असताना जर भोजन केलं तर ते अन्न विषासमान ठरू शकतं. त्याचप्रमाणे अजीर्णाची जर योग्य वेळी चिकित्सा केली गेली नाही, तर त्यापासून विविध गंभीर आजार उत्पन्न होऊ शकतात.